हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता। 400हून जास्त अर्ज आल्यासच निवडणूक मतपत्रिकेवर होणार। महाराष्ट्रात सुरू असलेल्या मोहिमेवर निवडणूक आयुक्तांचं उत्तर। लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार। पहिले मतदान 19 एप्रिलला, शेवटचं 1 जूनला तर 4 जूनला निकाल लागणार। देशभरात आचारसंहिता लागू। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार। 19, 26 एप्रिल, 7, 13 आणि 20 मेला राज्यातील मतदान पार पडणार। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई तसंच वायव्य मुंबईमध्ये मतदान पार पडणार। मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर आज भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा। इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। मुंबईत आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक। 20 पक्षातील प्रमुखांना बैठकीचं आमंत्रण। राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर सर्व नेते बैठकीत सहभागी होणार। महाराष्ट्राच्या 48 जागांवर TV9 पोलस्टार्टचा ओपिनियन पोल। महायुती 28 जागा तर महाविकास आघाडी 20 जागा मिळण्याचा पोलमध्ये अंदाज। भाजपचं इंजिन थापेवर चालणारं। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल तर सत्तेच्या खुर्चीसाठी चाटुगिरी करत असल्याची टीका करत ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। लोकसभेसोबतच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा। आंध्र प्रदेश, सिक्कीममध्ये एकाच टप्प्यात निवडणूक तर अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिल आणि ओडिशामध्ये 2 टप्प्यात मतदान होणार। मुंबईतील नेहरू सेंटर या ठिकाणी महाविकास आघाडीची 2 तास बैठक। जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युलावरही महत्त्वपूर्ण चर्चा तर वंचितला नवीन प्रस्ताव दिला जाणार नाही। बैठकीत एकमत, सूत्रांची माहिती। लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, नवनीत राणांचं सूचक विधान। भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर नवनीत राणांचं सूचक विधान। अशोक चव्हाण आणि मनोज जरांगेंची तासभर चर्चा। जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो। जरांगेंच्या मागण्यांवर काय मार्ग काढता येईल यावर चर्चा झाली। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये महायुतीची बैठक। बैठकीला आमदार राहुल कुल, दत्तात्रय भरणेंसह रमेश थोरात उपस्थित राहणार। सोलापुरातील माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज असल्याच्या चर्चा। नेमका काय तोडगा निघणार ते पाहणं महत्त्वाचं। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरच्या कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक। नागपूरसह नांदेडमध्ये अवकाळी पावसासह गारपीट। नागपूरसह परिसरात पुढील 2 दिवस गारपीट आणि जोरात पावसाचा अंदाज। वुमेन्स आयपीएलचा आज महामुकाबला। दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीमध्ये होणार अंतिम लढत। दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।